माझे मतदार, माझ्या उमेदवारांचे मतदार हे अदृश्य शक्ती आहेत आणि आम्ही कोणतेही विषय काढलेले नाहीत. आम्ही दुसऱ्या मुद्द्यांवरही इलेक्शन लढत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थे जे आहेत त्या मुद्द्यांवरही इलेक्शन लढतोय. त्यामुळं कुणाला कुठल्या गोष्टी आम्ही न बोलता काय लागत असेल तर त्यात आम्ही जबाबदार नाही त्याला. ही निवडणूक जी आहे ती जिंकल्यानंतर पहिली सभा जी आहे विजय सभा ती मी अकलूजच्या चौकामध्ये घेणार आहे अशा प्रकारे आणि त्याच वेळेस मोहिते पाटलांना उत्तर देणार असं उमेदवार राजेंद्र राऊत. लोकशाही आहे, स्वागत आहे त्यांचं अकलूजमध्ये. याच्यापूर्वी अनेक पक्षांच्या अनेक मोठ्या नेते मंडळींच्या सभा अकलूजला झालेल्या आहेत आणि अकलूज हे फार विचारवंत गाव आहे. लोकशाही मार्गाने यावं, त्यांना जे काय करू वाटते ते करावं, आमचं ना म्हणणं नाही आहे. याच्यापूर्वी आदरणीय प्रमोद महाजन साहेबांची सभा झालेली आहे अकलूजला, पवार साहेबांच्या झालेल्या आहेत. अगदी जुनं सांगायचं झालं तर देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर साहेबांची पण अकलूजला सभा झाली. अकलूजला ह्या गोष्टी नवीन नाही आहेत. अनेक पक्षाचे अनेक लोक येऊन अकलूजमध्ये सभा गाजवून गेलेले आहेत. मग आमच्या विरोधातले असतील, आमच्या बाजूचे असतील, अकलूज नेहमी सगळ्यांचं स्वागत करतं. त्यांनाच विचारायला लागेल अडचणीच ठरतंय का काय, कारण का एवढं पाशवी बहुमत आहे असं सांगतात ते, एवढं घाबरून का पळायला लागलेत? स्वतःच्या मतदारांवर विश्वास नाही असं दिसतंय एकंदरीत. आहेत आणि त्या सर्व काम करतात. हा ओपन सोला होता भाजप, काय वाटतं? मी पाहिली नाही, सुभाष देशमुखांची मुलाखत पाहिली नाही, त्यामुळे मी त्याच्यावर मत व्यक्त करणं योग्य नाही. मी सगळ्याच मतदारांना भेटतोय आणि पॉझिटिव्हिटी दिसून येते या सगळ्या मतदारांची. आपली व्यथा भडभडून मांडतायत माझ्यासमोर, त्यामुळं चांगला प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त. भरपूर भेटी झाल्या आणि आजही घेणार आहे. सगळ्यांबरोबर आमच्या सकारात्मक बैठकी चालू आहेत. सर्व पक्षातल्या नगरसेवकांबरोबर सकारात्मक बैठक होते आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आता फोन घेऊन बसले होते ज्यावेळेस विड्रॉल करायचा शेवटचा दिवस होतो की आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन, पालकमंत्र्यांचा फोन, अशा अपेक्षेने बसले होते. अशा पद्धतीने तुम्ही पत्रकारांनी सगळीकडं प्रसारण दाखवलेलं आहे. आमच्या विरोधी पक्षातल्या नेते मंडळींचे संभाषण दाखवलेले आहेत. त्यामुळं तुम्हीच क्रॉस व्हेरीफाय करा पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट काय आणि जो कोण नाव घेतलं तुम्ही त्या व्यक्तीचं त्याचं स्टेटमेंट काय आहे. दोघांची विरुद्ध दिशेची स्टेटमेंट आहे. देवेंद्र फडणवीसांना ज्या कुटुंबाने दगा दिला त्यांना मी माझ्या पक्षाचा प्रचार करतोय, माझ्या मतदारांना माझ्या जिल्ह्यात काय विकास होणार आहे हे सांगतोय. त्यांनी ते सांगावं. मी याच्यापूर्वी अनेक वेळा बोललेलो आहे आणि उघड उघड बोललेलो आहे. काय मदत केली हे जाहीरपणाने सांगितले आणि ते जाहीर आभारही मानले. या उत्तम जानकरांबाबत आपण म्हणाला होतं की घरातली भांडणं घरात मिटली का घरात? मी का सांगू कशी मिटली आणि काय मिटलं का नाही ते दिसेल तुम्हाला. हिंमत नाही चार चार वेळा संपलेल्या व्यक्तीवर मी बोलत नाही. खरं तर पालकमंत्री काल भाषणामध्ये असंही पण आले, मी या जिल्ह्याचा पोस्टमॅन आहे, तुमच्या सगळ्या तुमचे मदत घेतली मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो. तिथून जर मला आदेश आले की कार्यक्रम करायचा तर मी एखाद्याचा कार्यक्रमही करतो आणि कोणाचा कार्यक्रम लावायचा असेल तर त्याचा कार्यक्रम करतो. ते पालकमंत्री आहेत का पोस्टमन आहेत हे त्यांनी ठरवावं. खरं तर आपल्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.